हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आपली जस्ट एवढ्यात आंघोळ झाली. आता दुकानात जायचं आहे. मम्मी दुकानात आहे, पप्पा कर्जतला गेल्यात आणि दीदी जॉबला गेली. सो आता मला दुकानात जायचं आहे. खूप उशीर झाला आंघोळीला. 12 वाजल्यात. 12 वाजता आंघोळी केली मी. तर गाईज लाईट गेली. मी इथं झोपलो आहे बाहेर रस्त्यावर, होऊ शकतात. वरती रस्ता ह्या साईडनं आणि हे इथं झोपलो आहे मी. असा साईडला किती जण बसल्यात. कसं काय इकडं दगडं फिगडं इथं मध्ये पुष्टा टाकलाय आणि झोपलंय. सावली बघा कसं काय जबर मध्ये. तर गाईज आता मी आलोय घरी, बघू शकता. तर गाईज ही मम्मीने हाताळली सगळीकडे वायर, हे बघू शकता तिकडून तिकडून सगळे. आणि इथं मम्मी गिरण चालू करते आपलं. हे कशाच पीठ दळायचं मम्मी? मग तुम्हाला बघून सांगतो. इतकं टाकलंच नाही काहीच टाकलं नाही. बोर्ड पाडला मम्मीने इकडल्या साईडला. उचल पुढची ना मम्मी, उचला ना की एका हाताने. उचलत नाही एका हाताने. थांब, काय काय ह्याच्यात असं कांद ही लय जास्त नाही, उचला नाही. झाली चालू, कर चालू. हात धर, लाव. अरे मला अजून ज्वारीचं पीठ टाकायचं आहे अजून. अशी आमची बारकी छोटी घरगुती गिरण आहे. ज्वारीचं पीठ आता ज्वारी सांडली एक तर पुढं सांडली. खाली सांडली तरी गमील तर मला ओतू दे. हा धरलंय, सोड होत. बाजरी आण बाबा ओढून, कमी पीठ वाटतंय मला उद्यासाठी आणली होती का दळली होती. तर गाईज उद्या आमचा ढावरा आहे. ढावरा म्हणजे मसुबाला एक कोंबडी कापतात आणि अजून मग कोंबडा सॉरी कोंबडा कापतात. मसुबाला एक आणि एक नमन बाबाला एक कापतात. आता उद्या आमचा कार्यक्रम आहे, तुम्हाला दाखवतो. भाऊ वगैरे येणार आहेत पुण्याचा. हा काय करू नको तू. त्याच्यामुळे मम्मीचं म्हणजे नाही का ज्वारी कमी पडली म्हणते. आता बघू काय होतंय. नाही करते मम्मी तू. तर गाईज लवकरात लवकर मला मोठा बनवा. यहाँ पे मेरी बहुत चेष्टा हो रही है नहीं क्या. तर गाईज आता मी खातोय आंबा. मम्मीने दिलता खायला, नाही कोणतरी दिलाय नाही का आम्हाला. आमच्याकडे नाही झाड, ते कोणतरी दिलाय. गोड आहे नाही का, छान आहे. हा ना मम्मी. अजून काय नाही, बोल की तू. तर गाईज लाईट गेली. बघू शकतो त्या बोर्डात नाही का लाईट गेली. इन्व्हर्टरवर चालू आहे सगळं. ह्या मम्मीला आमच्या कळतच नाही. सगळं मम्मी कळतच नाही तुला. हे चालू का ठेवलंय? सगळ्या लाईट हे काढल्या हॉलमधल्या. बंद कर की त्या लाईटी. का तुला काय काम आहे? आता मी काय करते काम बघितलं. कुठं काय काम करते? उभा तर राहिली नुसती. फॅन बंद करावं ते काढला. मग कशाला चालू ठेवलंय कळत नाही तुला? काय काम नाही काय नाही करत, नुसती उभा राहिली मोरून नाटक लागल्या. होय मम्मी. नाटक नको. तर गाईज तिथं आमच्या झाडावर सरडा बसलाय. तुम्हाला एक मिनिट जागी बघू शकता तिथं. हो का पळाला. आत गेला. तर गाईज दीदी दुकानात आहे, तरी मम्मी चालली दुकानात. कांदा लसूण आणायला काय गरज नसताना. अय तो बॅग विसरून आली खुशाल बस मध्ये. पटतंय तुला हे असलं? आता अण्णा चालल्यात आणायला. हे पटतंय मम्मी बॅग विसरून आली. काय कोण असती? हो का आता अण्णा चालल्यात बॅग आणायला. कोणती बस होती मम्मी? तुला पटतंय की सांग की तू. पण एवढ्या अक्कल नाही म्हणलं आपण काय घेऊन जातोय. हसा येत तुझे तुला आता. डिप्रेशन एवढ्या फास्ट मध्ये आलोय मी गाडी घेऊन आणि इथं चिल मारते नाही का बसली खुशाल. आणि आता ही उद्याची तयारी चालू आहे. इथं हे काढलंय मटेरियल. सकाळी तसं खूप जास्त घेऊन गेली मम्मी.
हा पंतरवाळी घ्यायचं ध्यान करते दीदी. क्लास नको आहे. सगळं ध्यान करते. ह्याला स्वतःची बॅग ध्यानात राहत नाही. काय असल्यांचं खरं आहे. झाली मार खाती ना तू. अख्ख्या गावाला सांग bag विसरून आली. हा मग थांब सांगतो. कोणच नाही तिथे बाहेर. लय मार खाती. आमची तिथे बॅग विसरून आली या. विसरू दे काय. कसं झालं म्हणजे बामनाकडे बघायचं का होय? हा बघायचं सांग की. हा बघ ना जाऊन. सकाळ सकाळ कुणाच तोंड बघितलं? तूच बघितलं होतं तरी. माझा काय संबंध? तू तसलं कर ना डिप्रेशन चष्म्याचं. हा पैसे होते रे माझं त्याच्यात म्हणून मी आणलं. पैसे असते यार. किती होते? तरी कॅमेरा बंद करू दे मग सांगते मी तुला. असं किती होतं? किती कॅमेरा बंद मग सांग. सांग की. अरे माझा पगार झाला आज येडे. हा, मग तिथे माझा 1000 रुपये. माझा 1000 रुपये पाहिजे ना मला. बंद कर ना सांगते मी. दिसायलाच पगार भेटतो. असं काय कोटी रुपये होतो का काय तुझ्या बॅग? तुला काय माहिती. तो ती पण कशी कॅमेरा पुढे फडक टाक. ओलं करून आण बाबा. तो गायच्या पुढं ठीक केलं नाही पण जातो की दीदी डाईट वर आहे आमची, बघू शकतात नाही का. एवढी छान डाईट करते ती फॉलो की काही सांगू शकत नाही. त्याची फक्त जाडी वाढली नाही का. त्याला टोल्याशी गाठ करावं लागेल, दुसरं काही नाही. कशी खाती कशी खाती. जातो का नाही तू जाण लवकर. का आली आली तुला काय झालं माहितीये का आज? काय ऐक की ऐक तर. अरे आमची दीदी आहे ना आमच्या दीदीनी बस मध्ये सुशा किसरून आली. तुला वाटतं का असं विसरले असं येडं करू दे. सांग की काय केलं तू आज सांग. काय केलं तिने काय केलं तेव्हा? विचारा की सांग थांब काय केलं काय नाही. सांग की. विचारा की तिला विचारा की तुम्ही. अहो ती बॅगच विसरून आली याच्यात बस मध्ये. नाही काढली बिटकेवाडीत खरं डॉक्टरने. पण विसरली खुशाल. अहो मी कधीच काढत नाही. गर्दी होती त्या गाडीला मग मी काढून ठेवली. माझ्या डोक्यातच नाही. मी तशीच उतरते. येडे काय बाहेर डॉक्टरला फोन केला. हा मग अण्णाने त्यांना काढायला सांगितली. काढली. अण्णा गेले आणायला. झाले काय झालं काय माहिती. डिप्रेशन नाही ना त्याच्यामुळे डिप्रेशन. तू डिप्रेशन म्हणजे काय सांगा बरं. माझ्या बापाने नाही मला सांगितलं. तुझ्या बापाने विचार बरं मला सांग कुठली अशी वस्तू वडल्या बारीक होती सांग मला. तू कान पडत हानी ना आता. सांगायचं ते. मला कुठली कुठली वस्तू वडल्या बारीक होती. होय काका सांगा ना काका. चिक्या विचार. इकड्या चिक्या इकड्या इकड्या ना. कोणती सांगा की. तू सांग मला. आता आम्हाला माहित नाही. हा तू सांग सांग कुठली वस्तू वडल्या बारीक होती. दिदे सांग. सांग सोना सांग की. कुठली वस्तू बारीक होती. मला एका कीर्तन करा महाराजांनी विचारलं होतं आमच्या घरी आल्या. मला म्हणला बघूला कुठलं तरी विचारलं होतं म्हणजे ती कितीतरी परसात खड्ड्यात मुंगी पडली होती. मग ती रोज फुटभर वर येत होती. बर रोज फुटभर वर यायची परत खाली जायची परत फुटभर वर यायची परत खाली पडायची. मग किती दिवसातून ती वर निघली. किती दिवसात ना ती मेली. किती नाही नाही मेली नाही वर निघाली. मेली नाही आत वर निघाली. किती दिवसातून निघाली की बबूला विचारलं होतं. आमच्या दिंडी येते ना त्या महाराजांनी. तर मग बबूनी सांगितली बरं का. म्हणला बरोबर आहे. मग म्हणलं परत म्हणलं की अशी कुठली वस्तू आहे वाढल्या बारीक होती. कुठली बाहेर सांग बाबा. मला नाही माहिती त्यांनाच सांगायला. कुठली वस्तू वाढल्या बारीक होती सांगा नाही तर सांगा की तुम्ही. सांगा उत्तर जरा कॅमेरा उत्तर देऊन जावा की. उत्तर देऊन जावा. ती एक मोबाईल ठेवून घेतो. अहो उत्तर भैया मोबाईल ठेवून द्या. मी अन्नाला सांगे ना भैया. सांगा पण उत्तर तर द्या. उत्तर दिल्याशिवाय कसं जायचं मी आता निमन अर्ध सांगायचं का. कुठली वस्तू वाढल्या बारीक होती म्हणजे बिडे.
बिडी पेटवायची वडीत वडीत ती बारीक होऊन संपून जाते ना, मग ती वस्तू ओढली की बारीक होते. नशेवाले लोक येते. धूम्रपान हानिकारक आहे. दे दीदी शाक. तर काय दीदीची बॅग आणली आत्ता तेवढ्यात. फादर गेल त्या आणायला, आणल्या आणि इथं बघू शकता ते नाही का डिप्रेशन म्हणून खाते माझ्या मारते वगैरे नाही का. तर काय तिथं मी भाकरी करतोय बघू शकतात नाही का. अजून खाली ही झाली नाही, नीट चिकटली नाही. सो हो होती नाही का अजून काय नाही. तर इथं काही भाकर करापली या. दाखव माझ्या मम्मीच्या आजची भाकर. होय ग, उदबत्ती लावताना करापली का देवाला. तर गाईज मी आता बनवतोय रील. असं म्हणणार जन्म देती है ओ माझी से जग. मग मम्मी मार मला झापड मस्त की नाही का लय जोरात मारणार आहे. दाखवतो तुम्हाला थांबा. तर गाईज हे बघू शकतात मम्मीने तोंडाच्या हातात झापड मारली मला आणि इकडं पण मारली. बघू शकतात ही वन उमाटल्यात अख्खे. इकडल्या साईड पर्यंत गेलं अशी जोरात मारले. इकडे एक मारले, इकडे एक मारले, 2-3 मारल्यात झापले. आता जाऊ द्या. ही दीदी आत्ताच उठली झोपेतून, लय खुश व्हायला लागली नाही का मला मारलंय म्हणून. मैं उसे सिर्फ यही बोलना चाहूंगा, हर कुत्ते का दिन आता तो भी टॉवेल दे. तर गाईस दीदी आणि अण्णा कुठेतरी बाहेर चालल्यात, त्याच्यामुळे गाडी बाहेर काढल्या. इकडे दीदी कुलूपला कडी लावते. सॉरी मम्मी आहे घरी. काय तर गाईस उद्याची मम्मीने तयारी करून ठेवली. तर इळे वगैरे घेतल्यात, सगळे भांड्यात अजून घ्यायचे बाहेर आहेत, ते बाहेर ठेवल्यात.